कुकडीच्या राशीन सारीला गेल्या 3 वर्षात एकही थेंब पाणी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज कर्जत येथे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना रस्त्यावर अडवत घेराव घातला। यावेळी त्यांच्याशी चर्चा करून अर्ध्या तासात याबाबत या चारीला कधी पाणी मिळेल हे सांगतो असे आश्वासन दिल्यानंतर निवेदन देऊन कार्यकर्त्यांनी रस्ता मोकळा केला। नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कुकडीच्या राशीन सारीला गेल्या 3 वर्षात एक थेंब सुद्धा पाणी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत इथं जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना घेराव घातला। त्यांना चक्क रस्त्यावरच अडवण्यात आला। नामदार राम शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अर्ध्या तासात पाणी सोडू असं आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। हे पाणी आता मी उद्याच्याला याची माहिती घेतो आणि पाणी ह्याला परत आणायचं मी अधिकाऱ्यांना बोलतो, त्याशिवाय पाणी बंद करू नका। 4 दिवसात 5 वाजता तुम्हाला राशीनला फक्त पाणी किती तास गेले सांगा। राशीनला बैठक सगळ्या पक्षाची होती, सगळे प्रमुख कार्यकर्ते होते, सगळे शेतकरी पण होते। त्या दिवशी माझा फोन पण झाला की आपण यांनी आता वर काढले पाणी, आता ते परत काढू आपण। आता मी फिरोड चालू म्हणजे खाली आपलं बंद झालं, दुर्गावला चालू आहे, दुर्गावला चालू फिरोड म्हणजे आपल्या तालुक्यातलं पाणी अजून बंद झालेलं नाही आणि तिथूनच पुढे आणायचे, मागचं बंद झालं की पुढे। कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या राशीन डिवाय चारीला आणि चिलवडी चारीला गेल्या अनेक वर्षांमध्ये काहीच पाणी मिळालं नाही। या महिन्यात कुकडीला सुटलेलं पाणी सुद्धा न आल्यानं परिसरात संतप्त भावना व्यक्त होत होत्या। जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांची या ठिकाणी आम्ही सर्वजण गेल्या 4-5 तासापासून वाट बघत होतो। वाट बघण्यामागचा एवढाच हेतू होता की कर्जत तालुक्यातील बरेच गावे ही पाण्यापासून आसुसलेली आहेत। या ठिकाणी आवर्तन येणार, आवर्तनाचा कार्यक्रम जाहीर केला जातो, परंतु दिलेल्या आवर्तनाच्या कार्यक्रमानुसार प्रत्येक चारीला आणि उपचारीला पाणी दिलं जात नाही आणि गेल्या 3 ते 4 वर्षापासून राशीन जिल्हा परिषद गटात येणाऱ्या चिलवडी मुख्य चारीला आणि त्याच्या उपचारीला आजपर्यंत पाणी भेटलेलं नाही। या सर्व घटनेची चौकशी करावी आणि गेल्या आठवड्यामध्ये आम्ही रास्ता रोको केला होता। या रास्ता रोकोमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला वाढीव हा जो पाणी पुरवठा आहे त्याची मागणी आम्ही मंत्रालयामध्ये कळू, परंतु 4-5 दिवस उलटून गेले तरी आज आम्हाला पाणी मिळालेलं नाही। आता म्हणून आम्ही पालकमंत्र्यांना घेराव घातला होता। या घेरावामध्ये त्यांनी आम्हाला जरी उत्तर दिलं असलं, जर पाणी आलं नाही तर मी पण या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीने ही जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका स्वागतार्ह आहे। मी एक सर्वसामान्य नागरिक आणि आमच्या गावच्या प्रतिनिधीच्या वतीने या ठिकाणी अशी जाहीर भूमिका घेतो, जर आम्हाला पाणी मिळालं नाही तर मी या ठिकाणी मुंबई येथे मंत्रालय जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या दालनासमोर आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही। ही माझी परखड भूमिका या ठिकाणी शेतकरी म्हणून आहे। एवढंच या ठिकाणी जाहीर सांगतो, अरे आमचं पोटचं पाणी या ठिकाणी तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करत आहात। याआधी आरोप केले जायचे पाणी तालुक्याला मिळणार नाही, परंतु आता पाणी हक्काचं आहे, मंत्री तालुक्याचे आहेत, पाणी नेमकं मुरतंय कुठं याची चौकशी झाली पाहिजे। या दोन्ही चाऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी काही दिवसापूर्वी रास्ता रोको देखील केला होता। अधिकाऱ्यांनी या चारीसाठी वाढीव पाण्याचा प्रस्ताव पाठवला जाईल असं आश्वासन दिलं होतं। मात्र कुकडीचं पाणी बंद झालं तरी या चारीला पाणी न मिळाल्यानं कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कर्जत शहरातील गवंडे गल्लीच्या कोपऱ्यावर जलसंधारण मंत्री आणि नगरचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांना घेराव घालण्याचा निर्णय घेतला। 4 ते 5 तास या ठिकाणी थांबून आपला निश्चय त्यांनी पूर्ण केला। यावेळी पोलिसांसह भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। नामदार शिंदे चोंडीवरून कर्जतकडे जात असताना कोरेगाव मार्गे आले असता गवंडे गल्लीच्या कॉर्नरवर गाड्यांचा ताफा येताच कार्यकर्ते पुढे सरसावले। त्यांनी गाडी थांबवली आणि नामदार शिंदे खाली उतरले आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली। माझ्या मतदारसंघात सर्व ठिकाणी पाणी यावं असं मलाही वाटतं। कुकडीचं पाणी आपण सर्व भागाला मिळाल्याशिवाय बंद होऊ देणार नाही असं सांगतानाच अधिकाऱ्यांशी चर्चा करून अर्ध्या तासात पाणी मिळेल असं आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी निवेदन देत रस्ता मोकळा केला। नामदार यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना घेराव घालण्यात आला। राशीन डिवाय चारीला आणि चिलोडी डिवाय चारीला अद्याप 3 वर्ष झालं एक थेंबही आलेला नाही। आज इतकी दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना नामदारांनी आम्हाला आता अर्ध्या तासाच्या आत आश्वासन दिलं की तुम्हाला अर्ध्या तासात सांगतो। जर येत्या 8 दिवसामध्ये जर त्यांनी पाणी जर राशीन डिवाय चारीला आणि चिलोडी डिवाय चारीला जर पाणी नाही दिलं टेलपर्यंत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने फार मोठं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज त्यांना दिला आहे। तलवार गुर्रा यांच्या सहित तीव्र छेडण्याचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। नामदार, लोकप्रतिनिधी आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब हे जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या भावनेशी खेळतात। ते पाणी वाटप कमिटीचे अध्यक्ष आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। राशीन डिवाय आणि कर्जत तालुक्यातील कुकडीला पाणी जे सुटतंय चारीला ते पाणी शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पोहोचत नाही। ते जर शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पाणी आज पोहोचलं असतं
तर शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज काढून स्वतःच्या खिशातले 10-5 रुपये कष्ट करून जमवलेले किंवा जे काही चिरीमिरी आहे ती त्यांनी खऱ्या अर्थानं खर्च करून नांगरट पाळी पेरणी करून आणि कर्ज काढून ही पिकं बी बियाणं खरेदी करून ती पिकं घेतली होती. परंतु ही पाणी कुकडीचं न मिळाल्यामुळं आज शेतकऱ्यांच्या पदरात हे पीक पडलेलं नाही. याच्यामुळं ही सर्व जबाबदारी पालकमंत्र्याची आहे. पालकमंत्री सांगतात की आम्ही कुकडीचं पाणी सोडण्याचा आदेश संबंधित कुकडीच्या अधिकाऱ्यांनी दिला होता. जर कुकडीच्या अधिकाऱ्यांना जर आदेश त्या पालकमंत्र्यांचा पाळायचा नसेल तर आमचं म्हणणं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एवढंच आहे की जे पिकाला जे खऱ्या अर्थानं पाणी मिळालं नाही त्या पिकांचं नुकसान झालंय त्यांचे पंचनामे करावेत आणि कुकडीच्या अधिकाऱ्यांच्या पगारातून या शेतकऱ्यांना त्या पिकांचं नुकसान मिळावं. आणि जर खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांची इच्छा असूनही जर पाणी येत नसेल तर स्वतः पालकमंत्री नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे शहाजीराजे भोसले, ॲडव्होकेट सुरेश शिंदे, नितीन धांडे, संग्राम पाटील, मालोजी भिताडे, ज्ञानदेव रायकर, फिरोज पठाण, डॉक्टर विलास राऊत, दत्तात्रय काळे, मनोहर ढोबळे, मनोहर मोढळे, भरत नवले, संदीप सरकाळे, लाला सपाटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत.